अमेरिकेनं भारताला एक मोठं गिफ्ट दिलंय। भारतावर लादण्यात आलेलं टॅरिफ अमेरिकेनं 25% थेट 18% कमी करण्याचा निर्णय घेतलाय। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातल्या चर्चेनंतर हा करार झालाय आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर फोनवरून चर्चा केली। त्यानंतर भारत अमेरिका व्यापार कराराची घोषणा करण्यात आली। या करारानुसार अमेरिकेनं भारतावर लावलेला टॅरिफ हा 25%वरून 18% कमी करण्याचा निर्णय घेतलाय। ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचे घनिष्ठ मित्र आहेत। ते एक प्रभावी आणि सन्माननीय नेते आहेत आणि दोन्ही नेत्यांमध्ये व्यापारासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याचं म्हटलंय। रशिया युक्रेन युद्ध थांबवण्याबाबतही संवाद झाल्याचं सांगितलंय। तर ट्रम्प यांच्या दाव्यानुसार पंतप्रधान मोदी यांनी रशियन तेलाची खरेदी थांबवण्यास सहमती दर्शवलेली आहे आणि अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात तेल आणि इतर वस्तू खरेदी करण्याचं आश्वासन दिलंय। यामध्ये अमेरिका तसंच संभाव्यतः व्हेनेझुएलाकडून ऊर्जा खरेदीचा सुद्धा समावेश आहे। तर या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी काय नेमकं ट्विट केलं एकदा आपण पाहूया। काल टॅरिफ कमी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलेलं आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चर्चा झाली। भारतात बनवलेल्या उत्पादनांवर 18% कर कमी केल्यानं आनंद झाला। या घोषणेबद्दल अब्जावधी जनतेच्या वतीनं ट्रम्प यांचे आभार मानतो। जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी ट्रम्प यांचे नेतृत्व अत्यंत महत्त्वाचं आहे। शांततेसाठी त्यांच्या प्रयत्नांना भारत पूर्णपणे पाठिंबा देत आहे। आमची भागीदारी अभूतपूर्व उंचीवर नेण्यासाठी मी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे। तर पंतप्रधानांनी ट्विट करत अशा प्रकारे या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि भारतीयांकडून आभार मानलेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलंय, मैत्रीचा एक नवीन अध्याय। भारत आणि अमेरिकेमधील ऐतिहासिक व्यापार करार हा खऱ्या अर्थानं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय आहे। जागतिक व्यापारासाठी सुद्धा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण आहे। पुढे फडणवीस म्हणतात, जगातील प्रमुख निर्यात करणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताला आता अमेरिकेकडून प्राधान्य टॅरिफ दर मिळणार आहे आणि यामधून भारत अमेरिका मैत्रीच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे। हा करार भारतीय व्यावसायिकांसाठी अनेक नूतन आणि उत्साहवर्धक संधीचं द्वार खुलं करेल आणि ही दोन्ही देशांसाठी फायदेशीर अशी बाब ठरेल। महाराष्ट्र हे कायम निर्यातीत अग्रेसर असलेलं राज्य आहे। तर याचा परिणाम नेमका महाराष्ट्रावर कसा होणार आहे या संदर्भात फडणवीसांनी हे ट्विट केलंय। त्यामुळे हा करार आपल्या राज्यातील व्यवसायासाठी नवं क्षितिज खुला करेल। डेटा सेंटर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्रांतिकारी आधुनिक तंत्रज्ञानामध्ये महाराष्ट्राला मोठी गुंतवणूक प्राप्त होईल।